यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची. पत्रकार दिनाचं औचित्य साधून दर्पण संपादक पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत. उमरखेड येथे शासकीय विश्रामगृहामध्ये दर्पण संपादक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यावेळी सर्वप्रथम मावळते अध्यक्ष डॉक्टर आयुब खा पठाण यांनी संविधानाच्या प्रतीचे व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सय्यद फारूक यांची निवड करण्यात आली व सचिवपदी सतीश कोल्हे यांची निवड करण्यात आली. बाकी कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष शेख जमीर, कार्याध्यक्ष दिगांबर मनवर, कोषाध्यक्ष रहीम रजा, सल्लागार म्हणून डॉक्टर आयुब खा पठाण, चुन्नू काजी, सदस्य म्हणून सुभाष वाखाडे, मौलाना शेख मदार, शेख निसार, कैलास आढागळे, बुच्छखोश ढोले, शाहिद इक्बाल, दत्ता शिंगारे इत्यादींची निवड झालेली आहे. यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर आयुब खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर यांचा दर्पण दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो परंतु दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 6 जानेवारीच्या कुठल्याही दिनदर्शिकेवर त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारबाबत टोल नाका माफी संदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबांनी सर्व पत्रकारांना टोल फ्री करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. हा निर्णय घेण्यात यावा याकरिता दर्पण संघाच्या वतीनं निवेदन देण्यात येईल असंही मत त्यांनी मांडलंय. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सय्यद फारूक सय्यद दाऊद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक सतीश कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष वाखाडे यांनी केलं. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.